कर्माचे भोग. एक अत्यंत धार्मिक राजा होता. तो न्यायी आणि देवभक्त होता. त्याने श्रीकृष्णाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली. तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता. त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही. राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप खुश होता. राजाच्या मंदिरात त्यांना पूजा करायला लागून 20 वर्ष झाली होती. त्यांनी राजाला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही. राजाच्या घरी एक मुलगा झाला. राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्येशी त्याचे लग्न लावून दिले. ज्या दिवशी राजकन्येला लग्न करून त्यांच्या महालात आणलं, त्या रात्री राजकन्येला झोप येत नव्हती. ती इकडे तिकडे फिरू लागली. तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली. तेव्हा तिला हिरे रत्नांनी जडलेली तलवार दिसली. राजकन्येने ती तलवार म्यानातून बाहेर काढली. तेव्हा ती धारदार आणि विजेसारखी तलवार पाहून राजकन्या घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातातून राजपुत्राच्या मानेवर पडली. राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला आता खूप वाईट वाटू लागले. तिने देवाला प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले? माझा नवरा माझ्याच हातातून मेला. पण मी हे सत्य कोणालाही सांगू शकणार नाही, कारण यामुळे माझ्या आईवडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही, असे तिला वाटले. सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर अंघोळीसाठी आला, तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली, माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे. लोक जमू लागले आणि राजा पण आला आणि त्याने विचारले, राजपुत्राला कोणी मारले? ती म्हणू लागली, मला माहिती नाही कोण होता, पण त्याला कृष्णाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं. राजासह सर्वजण कृष्णाच्या मंदिरात आली. तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिलं. त्यांनी त्याला धरले आणि विचारले, तू राजकुमाराला का मारलेस? ब्राह्मण म्हणाला, मी राजकुमाराला मारले नाही. मी तर त्यांचा वाडा देखील पाहिला नाही. याला देव साक्षी आहे. न बघता एखाद्याला गुन्ह्यासाठी दोष देणे योग्य नाही. ब्राह्मणाचे कोणीही ऐकून घेतले नाही. कोणी एक म्हणत तर कोणी दुसरंच. हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे. पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला, मी तुला फाशीची शिक्षा देत नाही, तर ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीने मारलं, मी तुझा तो हात कापण्याचे आदेश देतो. असे बोलून राजाने ब्राह्मणाचे हात कापले. यावर ब्राह्मण फार दुःखी झाला आणि राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला. आता त्याने शोध सुरू केला की त्याला एखादा विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता आपले हात कापण्याचे कारण विचारावे. त्याला कोणीतरी सांगितले की काशीमध्ये एक विद्वान ज्योतिषी राहतो. त्यानंतर तो त्यांच्या घरी पोहोचला. ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते. तेव्हा त्यांच्या पत्नीला त्यांनी विचारले, आई, तुमचे पती ज्योतिषी महाराज कुठे गेले आहेत? तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य शिवीगाळ सुरू केली. ते ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारण्यासाठी आलो होतो, पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन. इतक्यात ज्योतिषी आले. घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला. पण ज्योतिषी गप्प राहिले आणि बायकोला काहीही बोलले नाही. त्यानंतर ते गादीवर बसले. ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी त्यांना म्हणाले, ब्राह्मण देवा, तुम्ही इथे का आला आहात? तुमच्याबद्दल काय विचारायचे ते विचारा. पण ब्राह्मणाने प्रथम ज्योतिषीला विचारले की तुमची बायको तुमचा एवढा अनादर का करते? तुम्हाला एवढी शिवीगाळ का करते, जो कोणालाही सहन होणार नाही? तुम्ही सहन करता याचं कारण काय? त्यावर ज्योतिषी म्हणाले, ही माझी बायको नाही, माझे कर्म आहे. जगात तुम्ही कोणाला भेटतात, म्हणजे भाऊ बहीण, शिष्य, पिता, गुरु, नातेवाईक, ते कोणीही असो, ते सर्व तुमचे कर्म आहेत. ही माझी बायको नाही, माझे कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही. कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तर ती आपल्याला भोगावीच लागतात. कर्माला अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही. म्हणूनच मी माझ्या कर्माचा आनंदाने स्वीकार केला आहे आणि माझ्या पत्नीला शिक्षा देखील मी करत नाही, जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत. ज्योतिषी, तुमचे असे कोणते कर्म होते? असे ब्राह्मणाने विचारले.
तेव्हा ज्योतिषी म्हणाले, माझ्या मागील जन्मी मी एक बगळा होतो आणि माझी पत्नी मागील जन्मी एक गाढव होती. तिच्या पाठीवर एक फोड झाला होता. त्या फोडाला दुखण्याने ती खूप दुःखी व्हायची. ती त्यामुळे अशक्त पण झाली होती. माझा स्वभाव खूप वाईट होता, म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारायचो आणि तिला अजूनच दुःखी करायचो. जेव्हा ती वेदनांमुळे उड्या मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा. माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे, पण मी तिला शोधत फिरायचो. ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला नेहमी दुःखी करायचो. शेवटी माझ्याकडून तिचा खूप छळ होत असल्याने ती गावाबाहेरील 10-12 मैल दूर जंगलात निघून गेली. तिथे नदीच्या तीरावर घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन ती तिथेच राहू लागली. पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. तिला शोधत शोधत मी जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून मी पुन्हा तिच्या पाठीवर जोरजोरात पुन्हा पुन्हा चोच मारू लागलो आणि माझ्या चोचीने तिच्या हाडाला छिद्रे पडली. त्यामुळे माझी चोच तिच्या हाडामध्ये अडकली. त्यावर अनेकदा प्रयत्न करूनही माझी चोच काय सुटत नव्हती. मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला. पाण्याच्या भीतीने हा दुष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती खोल नदीत शिरली, पण तिथेही चोच काही काढता आली नाही. अखेरीस तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला. नदीच्या वेगाच्या प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि त्यामध्येच मरण पावलो. गंगा नदीच्या पुण्याईने आम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेतला. आता ती माझी पत्नी आहे, जी तिच्या तोंडून शिवीगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून सहन करेल. मी त्याला दोष देणार नाही, कारण मी ते केलेल्या कर्माचे फळ आहे. मी शांत राहतो. आता तुमचा प्रश्न विचारा. मग ब्राह्मणाने आपली सर्व हकीकत सांगितली आणि विचारलं, अधर्मी पापी राजाने माझा निष्पाप हात का कापले? ज्योतिषी म्हणाले, राजाने तुमचे हात कापले नाही, तुझ्या कर्मानेच तुझे हात कापले. तुझ्या मागील जन्मी तू खूप मोठा तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती आणि राजपुत्र कसाई होता. जेव्हा त्या कसायाने गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली. मागून कसाईही तिला शोधत आला आणि तुम्हाला विचारले, इथे गाय गेली आहे का? तुम्ही खोटे बोलणार नाही अशी शपथ घेतली होती, म्हणून तुम्ही हाताने गाय गेली त्या दिशेला दाखवलं. तेव्हा त्या कसायाने जाऊन गाय मारली. तो नदीच्या काठावर तिथेच कातडे वाळवत होता. इतक्यात जंगलातून एक सिंह आला आणि त्याने गाय आणि कसाई या दोघांनाही खाऊन त्यांची हाडे गंगेत वाहून गेली. गंगेच्या पुण्याईमुळे कसाई राजकुमार झाला, गाय राजकन्या म्हणून जन्माला आली आणि मागील केलेल्या कर्माने दोघांनाही एका रात्रीसाठी एकत्र आणले. कारण कसायाने गायीला विळ्याने मारले होते, त्यामुळेच राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानाने राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कर्माने निकाल दिला. हाताच्या इशाऱ्याने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळे तुमचा हात या जन्मी कापले गेले. ही तुमची चूक आहे आणि इतर कोणाचीही नाही. आता आनंदाने जगा. कर्माच्या फळाचा भोग सुटत नाही. ज्ञानाच्या जोडीने जीवन किती सोपे आहे हे कर्माचे तत्त्व जर आपण स्वीकारलं आणि जाणले तर भूतकाळात केलेल्या वाईट कर्माचे फळ भोगूनही आपण दुःखी होणार नाही, तर आपल्या मनाची समता राखण्यात यशस्वी होऊ. भगवान श्रीकृष्ण समत्वाचा या प्रथेला समत्व योग म्हणून संबोधित करतात, ज्यामध्ये मनुष्य दृढ स्थान प्राप्त केल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच म्हणतात, कर्माचे फळ हे भोगावेच लागतात, मग ती चांगली असो किंवा वाईट. म्हणून कर्म चांगली करा, फळही चांगलेच मिळते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.